नमस्कार मंडळी. तर दिवसाची सुरुवात झाली ती आज कुरवड्याने. सकाळी लवकर उठले, 5:30ला उठले, अंघोळ वगैरे केली, पीठ छान असं शिजवून घेतलं आणि कुरवड्या घातल्या बघा. 7:30ला कुरवड्या घालाय गेलत्या. ते 9:30 वाजले. 9:30 वाजून 10 मिनटं थोडे झालते. त्यानंतर लगेच खाली आले आणि हे काल केलेले शाबूचे आणि बटाट्याचे पापड होते बघा, ते साडीवरून असे काढले. म्हटलं आता नेऊन उन्हात घालायचे. हे बघा, हे 1 किलोचे पापड आहेत आणि उन्हात घातलेले आहेत. आता हे आणि पलीकडे दिसतात ते पण उपवासाच्या चकल्या आहेत. त्यानंतर आले खाली, सगळं आवरावं म्हटलं, कारण उठलं की पहिला उन्हातलं काम करून घेते ना, कारण 10च्या नंतर खूप ऊन होते, त्यामुळे उन्हात बसणं शक्य नाही होत. आज एकदम 3 किलोच्या कुरड्या घातलेल्या, त्यामुळे ते याप खूप असते, त्यामुळे खालची घरातली कामं लेट होतात. बाकी मग फक्त चहा पिऊन गेलेले. आता आले खाली आणि लागले हॉलमधला आवरायला. पोरं किती पसारा करतात. सोफ्यात सगळं कचरा वगैरे सगळा पडलेला असतो, ते सगळं साफसफाई करायला लागते ना. किती जरी त्यांना काही ओरडलं तरी काही फायदा नाही. तर हे बघा, हे बघितलं मी खाली येऊपर्यंत काही ना काही उद्योग तर करून ठेवलेला. त्या खिडकीत पण शाई वतलेली बघा, पेन कुठला तरी फोडला आणि त्यात शाई घातली. त्यानंतर त्याला ओरडले. नंतर म्हटलं लोटून घ्यावं, त्यानंतर लोटून काढायला लागले. तर दिसलं की फरशीवर पण त्याने शाई सांडलेली, म्हणून त्याला खूप ओरडले. त्यानंतर तो आला, त्याला म्हटलं सगळं पाक पुसून काढायचं. पुसून घेतलं तरी पण ते काही जात नव्हतं. म्हटलं जास्त हलवलं तर ते सगळंच पुसताना त्याला जास्त कावलं. तर तो आला, तो म्हटला पुसतो. त्याला म्हटलं पुस. तर त्याला लावलं मी आता शाई सगळी पुसायला. जसं केलं तसं पुसून घे म्हटलं. जसं आत्ताच आपण नाही समजावलं तर त्यांना काही कळत नाही ना, त्यामुळे मी त्यालाच पुसायला लावलं ते. त्यानंतर घेते लोटून आणि खेळणी तर त्यांची सगळ्या घरभर पसरलेली असतात बघा. आणि हे सोफ्यावर सुद्धा हे बेडशीट असं तरलेलं आहे, ते सुद्धा पोरं काढून टाकतात ना. ही बघा शाई, किती शाई सगळी हाताला लागली होती. कुठल्या एवढा पेन फोडला नाही माहीत, पण सगळा पेन घरातनं केलेला. त्यानंतर मी भात लावला, दोन्हीकडे दूध तापाय ठेवलं, सकाळी दूध येते ना. आणि आमच्या कुकरला हे असं जरा हाणल्याशिवाय त्याला काही शिट्टीच होत नाही, त्यामुळे कुकर लावला आणि सगळा पसारा असा पडलेला बघा. दूध उकळाय ठेवलं आणि हा सगळा पसारा आता क्लीन करून घे. चला तर मग मिनी ब्लॉग इथेच थांबवते. बाय.